मॉर्निंग गाईज. आपण आता रोजचं रुटीन मध्ये परत लागलोत आणि जे माझं सकाळचं रुटीन असतं ते मंदिरात जाण्याचं, तिथे आपण 1-2च मिनिटात पोहोचतो. ड्राईव्ह करता करता शॉट घेण्याची एक वेगळीच मजा आहे. सेफ्टी बघायची असते, बॅलन्स साधायचा असतो, मोबाईलकडे लक्ष द्यायचं असतं आणि बरंच काही. आपण मंदिराच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. आपण आता आतमध्ये जातोय. देव वाट बघतायत, लवकर चला रे. मनशांती भेटण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे शंकर मंदिर. आपण आता जस्ट पोहोचलोय तिथे. तम शिवम सुंदरम. तर आता आपण आपल्या दिवसभराच्या कामाला लागूया. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. तुम्ही पर्वतावर जा, नदीच्या किनारी जा, तलावाच्या किनारी जा. जिथे जिथे भव्य स्वरूप दिसेल तिथे गेल्यानंतर पहिली जी आठवण होते ना, ती महादेवाची आठवण होते. त्याचं कारण काय माहितीये? अक्राळ विक्राळ जी काय नैसर्गिक कला चालू आहे, नैसर्गिक तुफान येणार आहे, नैसर्गिक शांतता मिळणार आहे, ती सगळी निसर्गतः फक्त शंभू, फक्त शिवशंभू मध्ये समाविष्ट आहे. म्हणूनच ह्या सनातन धर्मामध्ये शंकर महाराजांना, शिवशंभूला अनन्यसाधारण महत्व आहे. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाकाल.